नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा, नवीन पोलीस भरती जाहिरात केव्हाही येऊ शकते. याचं कारण काय आहे? कारण मुंबई पोलीस असेल, तुमचं चालक मुंबई पोलीस असेल, त्याच्यानंतर कारागृह मुंबई पोलीस असेल, तर या तिन्ही घटकांचे जे पोलीस व्हेरिफिकेशन आहे, हे पोलीस व्हेरिफिकेशन अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी मुंबई घटकामध्ये, मुंबई घटक असेल, चालक घटक असेल, तुमचा कारागृह घटक असेल, या घटकांमध्ये त्यांचं त्या ठिकाणी मेडिकलसुद्धा होत आहे. बरेच त्यांचे परिपत्रक निघालेले आहे आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण बघितलंच असेल की त्याच्यामध्ये या मुलांचे मेडिकल आणि जॉईनिंगसुद्धा हे होत आहे. तर या ज्या प्रोसेस आहे, या प्रोसेस खूप फास्ट चालू आहे. आता सध्या तरी धीम्या गतीने यामध्ये कोणत्याच प्रकारची प्रोसेस चालू नाही आहे. या सर्व प्रोसेस फास्ट आहे. आता जे तुमचे छत्रपती संभाजीनगर कारागृह विभाग, या कारागृहाची जी प्रोसेस आहे, ही प्रोसेससुद्धा आता म्हणजे लेटेस्ट माहितीनुसार अशी एक अपडेट आहे की येत्या 25 ते 26 तारखेपासून ते त्यांची जे रखडलेली भरती प्रक्रिया आहे, ते रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहे. म्हणजे आता ते सुद्धा त्यांचं कारागृहाचं जे छत्रपती संभाजीनगर कारागृहाचं जे कामकाज आहे, ते सुद्धा खूप युद्ध पातळीवर होणार आहे. आणि या सर्व गोष्टीला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही एक असं तर्क बांधू शकता की जाहिरात ही येणारी जे नवीन जाहिरात आहे पोलीस भरतीची, ही केव्हाही याड येण्याची शक्यता आहे. आता या ठिकाणी आपण हेडिंगच दिलेलं आहे की नवीन पोलीस भरती जाहिरात केव्हाही येऊ शकते. त्याचं कारण काय? आता मागच्या काळामध्ये ज्या पोलीस भरत्या पार पडल्या, त्या खूप धीम्या गतीने या प्रोसेस चालू होत्या. तर आता खूप फास्ट गतीने या प्रोसेस चालू झालेल्या आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी माझं एक सांगणं आहे की नवीन पोलीस भरतीची जाहिरात ही केव्हाही येऊ शकते. तुम्ही अभ्यास, तुमचं ग्राउंड असेल, या गोष्टी तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा. आता जे टवाळे आहे, जे लोफर पोरं आहे, ते कोणत्याही प्रकारचे असे अभ्यास करत नाही, ग्राउंड करत नाही. हां, त्यांना एक गोष्ट येते, कोणती? कमेंट करणं. कशाही प्रकारच्या कमेंट करून द्यायच्या आणि बस आपण एकाकडे होऊन जायचं. अरे कशाही कमेंट करतात हो मुलं. आता एका मुलाने अशी कमेंट केली की सर तुम्ही एक स्लो मोशन डान्स होऊ द्या म्हणे. म्हणजे त्याचा म्हणायचा अर्थ असा होता की तुम्ही एवढ्या धीम्या गतीने का लेक्चर देतात, तुम्ही एवढ्या धीम्या गतीने का सांगता. आता मला या ठिकाणी एक सांगणं आहे की त्या रेल्वेप्रमाणे एकदम असं सांगत सुटायचं का? किंवा तुमचं एरोप्लेन असेल किंवा तुमचं डायरेक्ट ब्रह्मोस क्षेपणास्त्र असेल, त्याप्रमाणे सांगत सुटायचं का? तर नाही. आता यामध्ये कसं असते तुम्हाला माहीतच आहे. 50 मुलांनी जर या ठिकाणी कमेंट केल्या, तर त्याच्यामधला 1-2 विद्यार्थी तसा असतोच. तो खराब कमेंट करणार म्हणजे करणारच. काय? तो खराब कमेंट जास्त टक्का नसतो या ठिकाणी विद्यार्थ्यांचा. किती टक्का असतो? 1 ते 2% असतो. तर ते तुम्हाला माहीतच आहे. आपले गावरान भाषेत सांगायचं झाल्यास, आपले गहू असतात, तर त्या गव्हामध्ये काही प्रमाणामध्ये खळे असतात, तसा हा प्रकार आहे. आता चांगल्या गोष्टी या खूप कमी लोक घेत असतात आणि वाईट गोष्टी खूप जास्त लोक घेत असतात. तर तिच्यातलाच हा प्रकार आहे. तर त्या तशा तितोंबेखोर पोरांच्या तुम्ही मागे लागू नका, नादी लागू नका. तुमचा अभ्यास, तुमचं जे काही फिजिकल आहे, या सर्व गोष्टी तुम्ही चालू ठेवा. आता ते काय, त्या गोष्टी होतच राहतात. तर बघा, आपला मूळ मुद्दा, नवीन पोलीस भरती जाहिरात केव्हाही येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. आता मान्य आहे, बरीच मागच्या काळामध्ये पेपरबाजी झाली. त्या पेपरमध्ये सांगण्यात आलं, बरेच न्यूज पण आल्या, तुमच्या पेपरला पण न्यूज आल्या, टी व्हीला पण न्यूज आल्या की सप्टेंबरमध्ये भरती होण्याचे चान्सेस आहे, होण्याची शक्यता आहे. तर
सप्टेंबर नाही, त्याच्या अगोदर ही याद येऊ शकते. आता या ज्या सर्व प्रोसेस आहे, या प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आहे. बघा, यांचं या तिन्ही घटकांचं जे पोलीस व्हेरिफिकेशन आहे, हे पोलीस व्हेरिफिकेशन अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जवळजवळ म्हणजे 30 ते 40% मुलांचं मेडिकल पण त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यांना लवकरच त्या ठिकाणी जॉईनिंगसाठी बोलवणार पण आहे. तर तुम्ही जे आता ते सांगितलंच मी तुम्हाला, इतर जे तितोंबेखोर आहे, तितोंबेखोरांच्या तुम्ही नांदी लागू नका. तुमचा जो अभ्यास आहे, तो अभ्यास तुम्ही चालू ठेवा. तुमचं फिजिकल असेल ते तुम्ही चालू ठेवा. फुकट तुम्ही काहीतरी कमेंट करून बाजीगर बनू नका. ते फक्त शाहरुख खानलाच जमलं, तुम्हाला जमणार नाही. नाहीतर मग ते केस वाढवून आणि वेगवेगळ्या प्रकारे तितोंबे करून तेरे नाम बनू नका. ते फक्त सलमान खानलाच जमलं आहे, तुम्हाला जमणार नाही. तुम्ही फक्त काय करा, तुमचा अभ्यास करा, तुमचं फिजिकल चालू ठेवा, कारण केव्हाही जाहिरात येऊ शकते. तर ही एक छोटीशी अपडेट होती. तर या अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर जाहिरात केव्हाही येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो, म्हणून अभ्यास आणि तुमची जे फिजिकलची तयारी आहे, ती तयारी चालू ठेवा. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.